जनावरांनी धरलं रात्री कशांतरी, बिबट्याने धरलं की रानतरसाने धरलं ते नाही सांगता यायचं. पण नक्की हे बघा, आज त्याने भाकर पण खाल्लेलं नाही आहे, शांत पडून राहिले. त्याच्या गळ्यात काटेरी खिळ्यांचे टॉर्चर असल्यामुळं ते वाचलं म्हणावं लागन. हे पहा दात त्याचे, हे इथं, पुन्हा इकडं पलीकडनं पण खालून दात लागलेले आहेत. शेतामध्ये कुत्रं असतं आमचं ते, की रात्रीचं बिबट्याने कशाने हल्ला केला नाही सांगता यायचं. दात पूर्ण असे खोल शिरलेत मानेत. गळ्यात बेल्ट होता म्हणून ते जगलं. हे पहा इकडून खालीहून पण आहे, मला हात लावून देत नाही तो, त्याच्यामुळे मी खाली नाही त्याच्या हात घालणार. मध्ये मानेला खालीहून, त्याच्या घशाच्या खालीहून पण दात येतं, रक्त निघलंय पूर्ण. ते दाखव काका, हे इकडे ग तर ते दाखव ना, बेल्ट काढ ना त्याचा, लय मोठा चावलेला आहे खालीहून. हे बघा, तुम्हाला दिसतंय का, बेल्टच्या खालीहून बघा रक्ताने पूर्ण माखलंय, ते पूर्ण जाम झालंय. हे बघा त्याचे किती हाल चालले. तर शेतकरी लोकांनी कसं करावं. आई ग, त्याला त्रास झाला ग आता, सुजलंय नाही, पूर्ण खालून नरड तोडलंय त्याचं. तू बघितलं नाही, पण खालून नरड पूर्ण त्याचं आहे ना, सगळं मुंडकं तोडलंय त्याचं खालून. त्याला भाकर पण खाता येणार, काहीच करता येणार. शेतकऱ्यांचं बघा जीवन कसं आहे. शेतकऱ्याचं जीवन एवढं भयानक आहे की शेतकरी शेतांमध्ये यायला सुद्धा घाबरायला लागलेले आहेत. आमच्या इथे सोडा खूप जागेवरती बिबट्यांचे त्याचे हल्ले झालेले आहेत. हल्ले झालेले आहेत म्हणजे अक्षरशः बिबट्यांनी माणसांना सुद्धा, बायकांना सुद्धा शेतांमध्ये काम करताना फोडून तोडून खाल्लेलं आहे. तर बघा ते कुत्र्याला किती त्रास झाला आहे. खालून त्याचं पूर्ण असं मान ही पूर्ण अशी तोडून काढलेली आहे. एवढंच आहे की रात्री त्याच्या गळ्यात बेल्ट असल्यामुळे तो वाचला, पण त्याला लवकरच उपचार करावे लागते ना. आणि हे बघा शेती आणि हे डोंगर सगळं एकच आहे. आणि शेतकऱ्यांना असं डोंगरांनी रात्रीचं दिवसाचं, रात्रीच्या पण दाऱ्यांना यावं लागतं. दिवसाची लाईट सोडत नाहीत. महावितरण कंपनीवाले काय करतात, दिवसभर लाईट सोडत नाहीत. भरण्यांचे दिवस जरी असले, पावसाळ्याचे असो किंवा हिवाळ्याचे दिवस असोत, भरण्यांचे दिवस जरी असले तरी दिवसा लाईट सोडायला पाहिजे. दिवसा लाईट सोडत नाहीत, रात्रीचं लाईट सोडतात. आणि शेतकऱ्यांना रात्री रात्री पूर्ण असं हे करावं लागतं. ते पहा तिथं पण पलीकडनं शेती ना, ते हिरवेगार दिसते पूर्ण. तिथं सगळेजण भुईमूग वगैरे सगळं पेरलेलं आहे. मी तुम्हाला त्या दिवशीच एका ब्लॉगमध्ये छोट्याशा शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की भुईमुगाचं शेतीमध्ये कांदा आणि भुईमूग वगैरे आहे. तर ते पहा तिथं पण रात्रीचं अक्षरशः ते लोक रात्रभर जागे राहतात. का तर डुकरं पण येतात ना रात्रीचं, डुकरांमुळं पण. आणि हे रान जनावरं जे सुटलेले आहेत, बिबट्या वगैरे सध्या आता ते, तर त्यांच्यामुळं पण अक्षरशः रात्रभर जागे राहतात. पण त्यांना ती राखण करावीच लागते. आणि दिवसभर लाईट नसते. सध्यासुद्धा माहिती आहे का, दिवसभरसुद्धा लाईट नसते. आली तर 15 मिनटं येते, 10 मिनटं जाते, 20 मिनटं येते, तर काय तासभर जाते. म्हणजे लाईट पण सोडत नाहीत ना, दिवसा सोडतात ना रात्रीचं सोडतात. तरी पण आता उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत, आता भरणे सुद्धा चालू नाहीत. शेतकऱ्यांची एवढी भयान अवस्था झालेली आहे की महावितरण कंपनीवाल्यांना खूप शेतकरी लोक विनंत्या करतात, अर्ज करतात, पण त्यांची विनंती आणि अर्ज मान्य करणाऱ्या आजपर्यंत कोणीच भेटलं नाही. मला असं वाटतं की या व्हिडिओवरती तरी कमीत कमी दक्षता घ्यावा. मी बीड जिल्ह्यातून बोलते, मी बीड जिल्ह्यामधूनच आहे. एवढी भयानक परिस्थिती आहे. तर तुम्ही सांगा, शेतकऱ्यांनी कष्ट करावं कसं, पीक काढावं कसं, आणि नंतरनं त्या पिकवून नंतरनं त्यांनी त्याचीच उपजीविका होत नाही, तर त्यांनी त्याचा खर्च भागवायचाच कसा.
प्रश्न खूप मोठे मोठे तर त्याने भाकर पण खाल्लेलं नाही. तर मला असं वाटतं की सर्वांनी या व्हिडिओवरती एकदा लक्ष केंद्रित करून लक्ष द्यावा आणि याच्यावरती काहीतरी दक्षता घ्यावा. आणि सर्व शेतकरी बांधवांना पण माझी विनंती की या व्हिडिओला शेअरच करा तुम्ही. आणि शेअर करून नंतर ना याच्यावरती काही ना काही तोडगा निघेल. वन रक्षकमध्ये जे वन खात्यावाल्यांनी आहे त्यांनी पण आपापल्या ड्युट्या बजावाव्यात. मला असं वाटतं डोंगरांमध्ये जे यायचे ना त्यांना डोंगरासाठी जंगलाला राखण म्हणून करतात किंवा फॉरेस्टवाल्यांनी त्यांनी पण दखल घ्यावा. कारण असे जर हल्ले जर व्हायला लागले शेतकऱ्यांनी करायचं कसं आणि अन्न खायचं कसं. ना पाणी आहे शेतकऱ्यांना, पुरेसं पाणी नाही आहे, ना खायला अन्न उगवता येतं आहे, ना पिकवता येतं आहे, ना शेतामध्ये थांबता येतं आहे, ना शेतामध्ये आल्याशिवाय जमतं आहे. शेतामध्ये जर एक दिवस नाही आलं तर शेतामध्ये पूर्ण करपून जात आहे पीक. तर मला सांगा शेतकऱ्यांनी करायचंच कसं. तर महावितरण कंपनीवाल्यांना आणि फॉरेस्ट खातेवाल्यांना माझी कळकळीची विनंती की याच्यावरती त्यांनी काहीतरी त्यांनी त्याच्यावर उपाय काढावा. आणि हे जे जंगली प्राणी आहेत यांच्यापासून शेतकऱ्यांचा मला बोलता पण येईना एवढं भयानक कुत्र्याला चावल्यामुळं मला असं अंगावर पण थरथर कापतंय, असं बोलता सुद्धा येईना मला. वन्य खात्यावाल्यांनी फॉरेस्टवाल्यांनी याच्यावरती काहीतरी उपाय काढावा हीच विनंती आहे. शेवट अक्षरशः मी हात जोडून विनंती करते आणि सर्व शेतकऱ्यांच्या तर्फे करते मी. कारण शेतकऱ्यांना एवढं बिकट परिस्थितीमध्ये जगावं लागतं आहे की ते कोणी पाहत नाहीत येऊन ना. महावितरण कंपनीवाल्यांना फक्त लाईट टाकण्याचं आणि बंद करण्याचं एवढंच काम आहे. जेव्हा बी उठल त्यावेळेस लाईटीला बटनला हात लावला की चालू, बंद केलं की चाललं. जसं काही त्यांना असं बाहेर एक चक्कर मारायचं म्हणून टाईमपास चाललं की बटन बंद केलं की पुन्हा डबल चालू करायचं. एक चक्करीला 5-10 मिनिटांनी फिरायला गेल्यासारखं बंद करायचं की चालू करायचं. तसं न करता तुम्ही दिवसभरासाठी द्या ना. भरणे असतात त्यावेळेस दिवसभरासाठी लाईट द्या ना. रात्रीचं नका देऊ तुम्ही. दिवसभरासाठी द्या. दिवसभर शेतकरी मिळून जुळून एकमेकांच्या आश्रयाने सगळं कामं पाणी वगैरे देतात ना. तर माझं एवढंच बोलणं आहे. चला याला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर तर नक्कीच करा मला असं वाटतं.